नमस्कार, मी शिवानी स्वामी. आज आपण या व्हिडिओमध्ये रामसर साइट्स म्हणजे काय, रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड काय, टोटल महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये किती रामसर साइट्स आहेत ह्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. सो आपण स्टार्टिंगला रामसर साइट्स म्हणजे काय पाहूयात. तर अशी एखादी वेटलँड, ओली जागा, ओलसर जमीन, पाणथळ जागा जिला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त आहे ना, त्या जागेला आपण रामसर साइट्स म्हणणार आहोत. तर रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड काय आहे, तर 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराण या देशामध्ये रामसर हे शहर आहे त्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. पाणथळ जागांचं संरक्षण संवर्धन करण्यासंबंधीचा हा करार होता. या कराराला म्हटलं गेलं रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड. तर भारताने हा करार 1 फेब्रुवारी 1982 ला हा करार अंमलात आणला, स्वाक्षरी केली. तर पाणथळ जागा किंवा वेटलँड म्हणजे काय, कोणत्या एखाद्या जमिनीला आपण वेटलँड किंवा पाणथळ जागा म्हणणार आहोत ते आपण पाहूयात. त्याच्यासाठी 4 क्रायटेरिया दिलेले आहेत. फर्स्ट क्रायटेरिया काय, की ती वेटलँड एखादी दुर्मिळ किंवा एकमेव असायला हवी, हा फर्स्ट क्रायटेरिया. सेकंड काय, अशी पाणथळ जागा जी की व्हल्नरेबल स्पीसीज, एंडेंजर्ड स्पीसीज आणि क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज यांना एक हॅबिटॅट प्रोव्हाइड करते. अशी एखादी पाणथळ जागा जी की तिथल्या स्थानिक माशांना अधिवास प्रोव्हाइड करते किंवा तिथलं अंडी घालण्यासाठी किंवा त्यांना स्थलांतर करण्यासाठी मदत करते, हा थर्ड क्रायटेरिया. आणि फोर्थ क्रायटेरिया म्हणजे काय, की अशी वेटलँड जी की तिथे असणाऱ्या 20,000 पेक्षा जास्त जलपक्ष्यांना अधिवास प्रोव्हाइड करते, त्याला आपण वेटलँड म्हणणार आहोत. एखादी ओलसर जमीन जी ही 4 क्रायटेरिया पूर्ण करणार आहे तिलाच आपण पाणथळ जागा म्हणणार आहोत, म्हणजेच वेटलँड म्हणणार आहोत. तर आता आपण बघूयात की इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये टोटल किती वेटलँड्स आहेत, कोणाचं काय महत्व आहे. सो आपण स्टार्टिंगला बघूयात की इंडियामध्ये टोटल 85 वेटलँड्स आहेत जे की रामसर साइट्सचा त्यांना दर्जा भेटलेला आहे. रिसेंटली 3 ऍड केलेले आहेत. तर पहिला आहे नांजरायन पक्षी अभयारण्य, तमिळनाडूमधलं. सेकंड आहे काजुवेली पक्षी अभयारण्य जे की तमिळनाडूमध्ये आहे. आणि थर्ड वन कोणतं आहे तर तवा जलाशय जे की मध्य प्रदेशमध्ये आहेत. हे 14 ऑगस्ट 2024 ला म्हणजे रिसेंटली ऍड केले गेले आहेत. त्यामुळे त्यांची टोटल संख्या झालेली आहे 85. तर महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. एक आहे नांदूर माधमेश्वर, सेकंड वन आहे लोणार सरोवर आणि थर्ड वन आहे ठाणे खाडी फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य. हे 3 महाराष्ट्रात आहेत. जे आता इंडियामध्ये टोटल 85 आहेत त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं असं कोणतं वेटलँड आहे की ज्याला रामसर साइटचा दर्जा भेटलेला आहे, ते आहे चिल्का सरोवर जे की ओडिसामध्ये आहे आणि केवलदेव राष्ट्रीय उद्यान जे की राजस्थानमध्ये आहे. त्यांना काय झालेलं आहे तर हे पहिले असे वेटलँड्स आहेत की त्यांना रामसर साइटचा दर्जा भेटलेला आहे. तर सर्वात मोठं वेटलँड आहे सुंदरबन वेटलँड जे की वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. 4,230 किलोमीटर स्क्वेअर त्याचा एरिया. तर सर्वात लहान आहे रेणुका वेटलँड जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि त्याचा एरिया आहे 0.2 किलोमीटर स्क्वेअर. सर्वात लहान झालं, सर्वात मोठं झालं, सर्वात पहिलं झालं. आता टोटल तमिळनाडू हे स्टेट आहे ज्याच्यामध्ये टोटल म्हणजे सगळ्यात जास्त 18 वेटलँड्स आहेत जे की रामसर साइटचा दर्जा मिळालेला आहे. तर सेकंडला आहे उत्तर प्रदेश ज्याच्यामध्ये 10 आहेत. 2 फेब्रुवारी दिवशी हा करार करण्यात आला, त्याच्यामुळे 2 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश दिवस म्हणून साजरा केला जातो. तर ह्या 2 फेब्रुवारी 2024 थीम काय असणार आहे, वेटलँड्स अँड ह्युमन वेलबींग. सो तुम्हाला लक्षात आलं असेल रामसर साइट्स कशाला म्हणायचं, टोटल इंडियामध्ये किती आहेत, महाराष्ट्रामध्ये किती आहेत, सर्वात मोठी सर्वात लहान हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.